अमेरिकेनं 28 फेब्रुवारीला इराणवर हल्ला करून सुरू केलेलं युद्ध थांबवण्यासाठी आता दोन देशांमध्ये शांतता करार झालाय. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी सकाळी सोशल मीडियावरती पोस्ट करून याची घोषणा केली. इराण सोबत शांतता करार पूर्ण झाला असल्याचं स्वतः ट्रम्प यांनी सोशल मीडियावर जाहीर केलं. दुसरीकडे इराणनं सुद्धा डील झाल्याची घोषणा केली आहे. अनेक दिवसांच्या वाटाघाटीनंतर दोन देशांनी सामंजस्य करार केला असल्याचं इराणनं म्हटलंय. खरं तर इराण आणि अमेरिकेत एप्रिल महिन्यातच युद्धविराम झाला होता. तेव्हापासून त्यांच्यात शांतता करारासाठी चर्चा सुरू होती. पण हॉर्मुझचा मार्ग खुला करण्यावरून आणि न्यूक्लिअर डीलवरून एकमत होत नव्हतं. यामुळे हॉर्मुझचा मार्ग बंदच होता. पण आता शांतता करार झाल्यानंतर अखेर हॉर्मुझचा मार्ग खुला होणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी स्ट्रेट ऑफ हॉर्मुझवरची अमेरिकेची नाकेबंदी लगेच हटवली जाईल अशी घोषणाही केली आहे. पण हे सगळं घडलं कसं? इराण आणि अमेरिकेत शांतता करार नेमका कसा झाला? या दोन देशांनी एकमेकांच्या कोणकोणत्या अटी मान्य केल्या? यानंतर आता युद्ध पूर्णपणे थांबलंय का? सगळा विषय जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. तर इराण अमेरिकेत 40 दिवस युद्ध झाल्यानंतर 8 एप्रिलच्या दिवशी सीज फायरची घोषणा झाली होती. त्यानंतर दोन देशांमध्ये शांतता करारासाठी चर्चा सुरू झाली. या चर्चेत पाकिस्तान हा देश मध्यस्थ म्हणून पुढे आला होता. इराण आणि अमेरिकेमध्ये पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद इथे फेस टू फेस चर्चाही झाली होती. यासाठी अमेरिकेचे उपराष्ट्रपती JD व्हान्स हे पाकिस्तानातही येऊन गेले. पण त्यावेळी शांतता करारासाठी एकमत होऊ शकले नाही. इराणचं म्हणणं होतं की अमेरिकेला ज्या गोष्टी युद्धाच्या माध्यमातून करता आल्या नाहीत त्या गोष्टी कराराच्या माध्यमातून करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. इराणला करार आपल्या अटींवर करायचा होता. यावर इतक्या दिवसांपासून तोडगा निघत नव्हता. यामुळे हॉर्मुझच्या मार्गावरून होणारी वाहतूकही ठप्प होती. इराण आणि अमेरिका या दोन्ही देशांनी या मार्गावरती आपली नाकेबंदी केली होती. इकडे इस्रायल सुद्धा युद्ध थांबवण्यासाठी अजिबात तयार नव्हता. तो देश शांतता कराराच्या चर्चेतही सहभागी झाला नाही. सीज फायर झाल्यानंतरही इस्रायलचे लेबनॉनवरती हल्ले सुरूच होते. यामुळे इराणनं डील करण्यास नकार दिला होता. आता या सगळ्यावरती या देशांनी मार्ग शोधला असून अनेक दिवसांच्या चर्चेनंतर इराण अमेरिकेत पीस डील झालेली आहे. आता ही डील नेमकी कशी झाली आणि कोणत्या अटींवर झाली? इस्रायलने याबाबत काय भूमिका घेतली हे समजून घेऊ. इराण अमेरिकेत मध्यस्थी करणाऱ्या पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी सर्वात आधी सोशल मीडियावरती पोस्ट टाकून डील झाल्याची घोषणा केली. शरीफ यांनी सांगितलं की दोन्ही देश 19 जूनला स्वित्झर्लंडच्या जिनिव्हा इथे शांतता करारावर स्वाक्षरी करतील. शरीफ यांच्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी सुद्धा सोशल मीडियावर पोस्ट टाकून डील झाल्याचं कन्फर्म केलं. ट्रम्प यांनी जाहीर केलं की डीलनुसार स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ पुन्हा खुला केला जाईल. तसंच त्यांनी इराणच्या बंदरावरची अमेरिकेची नाकेबंदी त्वरित उठवण्याचे आदेश दिलेत. इराण आणि अमेरिका यांच्या झालेल्या डीलची संपूर्ण माहिती अजून बाहेर आलेली नाही. पण इराणी मीडियाच्या म्हणण्यानुसार या सामंजस्य करारात अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश आहे. जसं की अमेरिकेनं युद्ध आणि लष्करी कारवाया थांबवणं, हॉर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली करणं, अमेरिकेच्या नौदलानं पर्शियन आखातातली नाकेबंदी उठवणं, इराणचा फ्रीज केलेला फंड मुक्त करणं आणि पुढच्या 60 दिवसात न्यूक्लिअर प्रोग्राम आणि निर्बंधांबाबत वाटाघाटींसाठी एक आराखडा तयार करणं. इराणचे उपपरराष्ट्र मंत्री काजेम गरिबाबादी यांनी म्हटलंय की या सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर इराण आणि अमेरिकेत 60 दिवस न्यूक्लिअर प्रोग्राम बाबत वाटाघाटी होतील. पण या वाटाघाटी अमेरिकेनं दिलेल्या आश्वासनांवर अवलंबून असतील. गरिबाबादी यांनी स्पष्ट केलंय की अमेरिकेनं 3 गोष्टींचं पालन करणं आवश्यक आहे. पहिली गोष्ट, अमेरिकेच्या नौदलानं नाकेबंदी संपवणं. दुसरी गोष्ट, इराण विरोधात होणाऱ्या सर्व लष्करी कारवाया थांबवणं. आणि तिसरी गोष्ट, इराणची गोठवलेली मालमत्ता मोकळी करणं. अमेरिकेला या अटींचं पालन करावंच लागेल असं इराणनं स्पष्ट केलंय. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी म्हटलंय की शुक्रवारी 19 जूनला इराण आणि अमेरिकेत 14 कलमी करार होणार आहे. इराणची मेहर न्यूज एजन्सी आणि इराणी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार या सामंजस्य करारातले 14 मुख्य मुद्दे अशा प्रमाणे असतील. पहिला मुद्दा, इराण विरुद्ध सर्व आघाड्यांवरचं युद्ध तात्काळ थांबवलं जावं. दुसरा मुद्दा, इराणच्या अंतर्गत घडामोडींमध्ये अमेरिका हस्तक्षेप करणार नाही. तिसरा मुद्दा, अमेरिकेनं 30 दिवसांच्या आत नाकेबंदी उठवावी. चौथा मुद्दा, अमेरिकेनं इराणच्या आजूबाजूला तैनात केलेलं आपलं सैन्य मागे घ्यावं. पाचवा मुद्दा, इराणनं 30 दिवसांच्या आत स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ वाहतुकीसाठी पूर्णपणे खुलं करावं. सहावा मुद्दा, अमेरिकेनं इराणचं तेल आणि पेट्रोकेमिकल्सवरचे निर्बंध उठवावेत. सातवा मुद्दा, युद्धात इराणचं जे नुकसान झालंय ते नुकसान भरून काढण्यासाठी अमेरिका आणि मित्र देशांनी $300 बिलियन रिकन्स्ट्रक्शन प्लॅन मंजूर करावा.
8वा मुद्दा, अणु कार्यक्रमाबाबतचा अंतिम करार 60 दिवसांच्या आत केला जाईल. 9वा मुद्दा, इराणनं म्हटलंय की तो न्यूक्लिअर वेपन्स तयार करणार नाही. 10वा मुद्दा, अमेरिकेनं इराणची फ्रीज केलेली $24 बिलियन ची संपत्ती 60 दिवसांच्या आत मोकळी करावी. 11वा मुद्दा, हा करार लागू करण्यासाठी सुपरवायझरी मेकॅनिझम बनवलं जावं. 12वा मुद्दा, अंतिम करार संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या प्रस्तावानंतर लागू केला जाईल. 13वा मुद्दा, इराणच्या फ्रीज केलेल्या मालमत्तेपैकी अमेरिकेनं अर्धी मालमत्ता सोडल्याशिवाय अंतिम वाटाघाटी सुरू होणार नाही. तर 14वा आणि शेवटचा मुद्दा, अंतिम वाटाघाटीत न्यूक्लिअर डील, निर्बंधांमधील सूट तसंच इराणच्या अर्थव्यवस्थेसाठीची भरपाई यांचा समावेश असेल. इराण आणि अमेरिकेत झालेल्या या शांतता कराराचं जगभरातल्या अनेक देशांनी स्वागत केलंय. कतार, UK, फ्रान्स, तुर्की, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशांच्या प्रमुखांनी करारासाठी दोन्ही देशांचं अभिनंदन केलंय. तसंच दोन्ही देशांनी इथून पुढे तणाव वाढवणारी वक्तव्य किंवा भडकाऊ कारवाया करणं थांबवावं असं आवाहनही केलं आहे. अमेरिकेचे उपराष्ट्रपती JD व्हान्स यांनी म्हटलंय की जर इराणनं करारातल्या अटींचं पालन केलं तर हा करार पुढच्या 50 वर्षांसाठी आखाती प्रदेशाचं चित्र पूर्णपणे बदलू शकतो. व्हान्स फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले की या कराराचा मुख्य उद्देश इराणकडे कधीही न्यूक्लिअर वेपन्स असणार नाहीत याची खात्री करण्याचा आहे. इराणला न्यूक्लिअर वेपन्स बनवण्यापासून, ती मिळवण्यापासून किंवा खरेदी करण्यापासून रोखलं जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलंय. 19 जूनला जिनिव्हा इथे जी डील साईन होणार आहे त्यावेळी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प स्वतः उपस्थित राहू शकतात असंही JD व्हान्स यांनी स्पष्ट केलंय. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, इराण अमेरिकेत झालेल्या शांतता करारावर इस्रायलचं काय म्हणणं आहे? कारण इस्रायलचा या कराराला सुरुवातीपासूनच विरोध होता. तर अमेरिका आणि इराण यांच्यात झालेल्या करारावर इस्रायलच्या सरकारकडून अजून तरी कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. टाइम्स ऑफ इस्रायलच्या रिपोर्टनुसार या कराराबाबत इस्रायलच्या अधिकाऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. या करारातल्या काही अटी इस्रायलला मान्य नसल्याचं बोलले जात आहे. इस्रायलचे प्रमुख विरोधी पक्षनेते यायर गुलान यांनी या करारावर टीका केली असून हा करार इस्रायलसाठी हानिकारक असल्याचं म्हटलं आहे. या करारामुळे इस्रायली सैन्यानं जे लष्करी यश मिळवलं होतं ते व्यर्थ ठरलं आहे. नेतन्याहू यांनी इराणवर विजयाचं आश्वासन दिलं होतं, पण परिस्थिती अशी बनली आहे की इराण आता जास्त शक्तिशाली झालाय आणि इस्रायलची स्थिती कमकुवत झाली आहे अशी टीका त्यांनी केली आहे. थोडक्यात काय तर इराण अमेरिकेत शांतता करार होणं ही घटना जगाच्या दृष्टीनं फार मोठी आहे. या करारानंतर आता आखाती प्रदेशामध्ये पुन्हा शांतता प्रस्थापित होईल अशी अपेक्षा आहे. पण इस्रायलला अजूनही हा करार मान्य नाही असं दिसून येतंय. इस्रायल लेबनॉनमधून माघार घेणार नाही अशी नेतन्याहू यांची भूमिका आहे. त्यामुळे हा करार प्रत्यक्षात किती अंमलात येतो, इस्रायल आणि इराणमध्ये नवा संघर्ष सुरू होतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं? इराण अमेरिकेत झालेला हा करार कोणाच्या जास्त फायद्याचा आहे? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.